पुढची महत्त्वाची बातमी बघूया। मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे या शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळलेला आहे। या अपघातात अनेक पर्यटक वाहून गेलेत आणि त्यातील 41 पर्यटकांना एनडीआरएफच्या टीमने रेस्क्यू केलेला आहे। तर चौघांचा यात मृत्यू झाला। यामध्ये 3 पुरुष आणि एका 6 वर्षीय बालकाचा समावेश आहे। जखमींवरती सध्या तळेगावातील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि पावसाळ्यामध्ये कुंडमळ्यात अनेक पर्यटक गर्दी करत असतात। रविवार असल्यामुळे दुपारी 3च्या सुमारास पर्यटकांनी गर्दी केली होती आणि काही जण पुलावरती उभे होते। याच वेळेला अचानक हा पूल कोसळलेला आहे। यानंतर काही जण नदीत पडलेत आणि वाहून गेले। याची माहिती मिळताच बचाव पथक तात्काळ या ठिकाणी दाखल झालं आणि युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू करण्यात आलं। मात्र पर्यटक जर नेहमी या ठिकाणी येत असतात तर मग त्यांच्या सुरक्षेसाठी इकडे कोणत्याही उपाययोजना का नव्हत्या असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलेला आहे। दरम्यान या जुन्या पुलाची डागडुजी का केली नव्हती असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातो। आमचे प्रतिनिधी गणेश सध्या या संदर्भातली अधिकची माहिती देतात। गणेश, आपण बघितलं हा पूल कोसळला त्यानंतर लगेच रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा राबवण्यात आलं। सध्याची तिकडची काय परिस्थिती आहे? हो, आपण जर पाहिलं गेलं तर काल दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती। यामध्ये काही पर्यटकांनाही बाहेर काढण्यात आलं होतं, तर 4 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। त्यामध्ये एका 6 वर्षाचा मुलाचा आणि बाकीचे 3 जण आहेत। परंतु आपण जर पाहिला आता एक फोटो आपल्या समोर आलेला, तो लाईव्ह फोटो आलेला आहे, एका पर्यटकाने तो काढलेला। त्यावेळेस हा पूल कोसळत होता त्यावेळेस हा फोटो त्यांनी काढलेला आहे। मात्र आता जर परिस्थिती आपण पाहायला गेली, काल दिवसभर रात्री 10 वाजेपर्यंत तिथे रेस्क्यू सुरू होतं। मात्र जास्त अंधार आणि पावसाचा व्यत्यय येत असल्यामुळे आज रेस्क्यू सुरू करणार होते, परंतु अजूनही कोणत्याही पर्यटकाची मिसिंग तक्रार न आल्यामुळे आता तिथलं जे रेस्क्यू थांबवण्यात आलेलं आहे। परंतु जर पाहायला गेलं तर मावळ तालुक्यामध्ये पावसाचा जोर, त्यामुळे इंद्रायणी नदीला पाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कारण त्या संपूर्ण इंद्रायणी नदीची जी पाणी ती आपण तिथं असताना ड्रोनद्वारेही करण्यात आलेली। मात्र आता त्याचं जे रेस्क्यू आहे ते थांबवण्यात आलेले आहे। गणेश, खरं तर या पाण्याचा प्रवाह सध्या मोठा दिसतोय, मुसळधार पाऊस सुरू आहे। दरम्यान हा जो फोटो समोर आलाय त्या पुलावरती मोठ्या प्रमाणात गर्दी दिसतेय। हो, आपण पाहायला गेलं तर ज्यावेळेस ही दुर्घटना घडली त्यावेळेस मोठ्या संख्येने पर्यटक त्या पुलावर होते, कारण की स्थानिक जे नागरिक आहेत ते स्थानिक नागरिक त्याच पुलावरनं आपल्या 2 व्हीलर चालवत होत्या आणि ज्यावेळेस समोरासमोर 2 2 व्हीलर आल्या त्यावेळेस तिथं मोठी गर्दी झाली। त्यामुळे हा संपूर्ण गोंधळ तिथे झाला आणि एकाच वेळेस 100 ते 150 लोक त्या पुलावर असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं आणि त्यावेळेस हा पूल कोसळला। मात्र तिथे एक पर्यटक